झी 24 तास एक पाऊल पुढे. एलबीटी जनतेच्या दरबारात आपण घेऊन आलेलो आहोत आणि विरोध ते ब्लॅकमेलिंग या विषयावर आपण चर्चा करतो आहोत. हेमंत राठी आपल्या सोबत आहेत. राठी सर, मागच्या सेगमेंटमधली पूर्ण चर्चा तुम्ही ऐकलेली आहे. तुम्ही सुद्धा एक व्यापारी आहात, संपूर्ण महाराष्ट्र तुम्हाला ओळखतो. एलबीटीला सध्या जो व्यापाऱ्यांचा होणारा विरोध आहे हा व्यापाऱ्यांना, विशेषतः 2 नंबरचा धंदा करणारे जे व्यापारी आहेत त्यांना अडचणी निर्माण होतील म्हणून या विरोधाचा जो सुप्त धागा आहे तो तिथे आहे की खरोखरच या एलबीटी मध्ये काही टेक्निकल प्रॉब्लेम आहेत? ऍक्च्युअली एलबीटीचा जो कायदा पास झालाय तो 2010 मध्ये झालाय आणि ज्याच्यात महाराष्ट्र चेंबर पासून व्यापाऱ्याच्या जेवढे शिखर संस्था आहेत यांच्याशी सविस्तर चर्चा होऊन त्याचा ड्राफ्ट 2009 ला दिलाय आणि त्याच्यानंतर झालाय. सुरुवातीला ज्या ज्या महानगरपालिकांमध्ये एलबीटी आला तिथे अत्यंत सुरळीतपणे चालला, पण त्याच्यानंतर इम्प्लिमेंटेशन करताना तिथल्या ज्या काही अथॉरिटी होत्या ज्यांचा जकातीशी संबंध होता डायरेक्ट इनडायरेक्ट, त्या लोकांनी व्यापाऱ्यांना उद्योजकांना त्रास देण्याची भूमिका घेतली आणि त्याच्या मागचा सुप्त डाव हा होता की एलबीटी जावा आणि ऑक्ट्राय यावा. याच्यातनं जेव्हा की अधिकाऱ्यांसाठी सुद्धा एलबीटी सोयीचं ठरत नाही. आणि त्याच्यानंतर जेव्हा आता या 5-6 मोठ्या महानगरपालिकांचा विषय आला, मुंबईचा विषय तर मी स्वतंत्र सांगतो मुंबईबद्दल, परंतु बाकी आता नागपूरला, पुण्याला, नाशिकला किंवा इतर ठिकाणी हा जो काही विरोध चाललेला आहे हा विरोध कोल्हापूरला असं झालं. अरे काल न्यूज काय होती की कल्याणमध्ये 2 पोलीस ऑफिसर, 2 व्हॅटचे ऑफिसर, 2 कॉर्पोरेशनचे ऑफिसर 2 व्यापाऱ्यांकडे गेले दंड केला. त्या कमिशनरला विचारलं कुठे, आम्हाला माहित नाही. ही न्यूज, हे असले जे प्रकार आहेत, या खोट्या बातम्या आणि अफवा, ज्यांचा याच्यात इंटरेस्ट आहे की या महाराष्ट्राचं भलं व्हावं, इथनं ऑक्ट्राय जावी, का ऑक्ट्राय कालबाह्य सगळ्यांना मान्य आहे, व्यापारी पैसे द्यायला तयार आहे, त्याच्यात अडचण फक्त सिस्टीममध्ये आणि खरोखरी खूपशा अडचणी प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशनमध्ये आहेत. त्यातल्या 20 गोष्टी ऑलरेडी मुख्यमंत्र्यांनी मान्य केल्या आहेत. अजूनही खूप गोष्टी आहेत. आम्ही जसं म्हणतोय की एवढे लहान व्यापारी 5 लाख नाही, सर्व व्हॅट ऑडिटची जी मुदत आहे 60 लाख रुपयापर्यंत ज्यांचा टर्नओव्हर आहे त्या सगळ्यांना याच्यातनं काढा, कारण लहान व्यापाऱ्याची खरेदी लोकल खरेदी असते, कॉर्पोरेशनच्या एरियातनं खरेदी असते. 60 लाखाच्या वरचं ज्यांचं टॅक्स ऑडिट आहे त्यांचे ऑलरेडी अकाउंट्स बुक्स रेकॉर्ड हे सगळं असतं जे सेल टॅक्सला द्यावं लागतं. हा पहिला मुद्दा. जीवनावश्यक वस्तूमध्ये इतर वस्तू काढल्या, फक्त तेल, तूप, साखर काढा, ही अजून एक आमची मागणी आहे की जे रोज लागणाऱ्या वस्तू या एलबीटी मधनं टोटली वगळाव्या. आणि असेसमेंट जी आहे, तिसरी जी भीती आहे व्यापाऱ्यांना, जी भीती आहे उद्या माझ्या दुकानात, माझ्या घरात नगरपालिकांचे अधिकारी, पदाधिकारी किंवा राजकीय पक्षांचे अधिकारी, पदाधिकारी पासून एक नवीन डिपार्टमेंट, एक नवीन अथॉरिटी, मी पैसे द्यायला तयार आहे, मला नवीन अथॉरिटी नको म्हणून व्हॅटमध्ये इम्प्लिमेंटेशन करा. व्हॅटमध्ये इम्प्लिमेंटेशन करणं हा पर्याय होऊ शकत नाहीये. त्याचे कारण वेगवेगळे आहेत. बिलकुल, याच्यावर आपण येऊया. आपल्याबरोबर ॲडव्होकेट शिरीष देशपांडे आहेत, मुंबई ग्राहक पंचायतीचे. शिरीष देशपांडे, ग्राहकांची बाजू म्हणून सध्याचा एलबीटी आणि या एलबीटीला होणारा विरोध आणि या एलबीटीच्या समर्थनाची कारणं, याच्यामुळे येणारा सुटसुटीतपणा आणि इतर कारणं, ह्या सगळ्या गोष्टी बघता सध्या व्यापाऱ्यांचा सुरू असलेला बंद, एकंदरीत जर का आपण एलबीटीवर चाललेली चर्चा पाहिली तर एलबीटीसाठी संपावर जाण्यासाठी जी काही कारणं दिली जात आहेत तर ती संपासाठी निश्चितच असमर्थनीय आहेत असं मला वाटतं. बिलकुल. एक लक्षात घेतलं पाहिजे की ज्या वेळेला आपण एखादा नवीन कायदा अंमलात आणतो किंवा एखादी नवीन करप्रणाली आपण अंमलात आणतो तर त्यावेळेला काही प्रॉब्लेम्स असणं, काही अडचणी असणं, व्यावहारिक अडचणी असणं हे स्वाभाविक आहे. पण त्या अडचणींचा बाऊ करून सबंध समाजाला वेठीला धरणं आणि बेजबाबदारपणे धंदा बंद करून ग्राहकांना अडचणीत आणणं आणि आपल्या मागण्या पदरात पाडून घेणं हे कुठल्याही जबाबदार नागरिकाचं किंवा संघटनेचं काम नाही. त्यामुळे हा संप हा असमर्थनीय आणि बेजबाबदार आहे. याला दुसरा आज एक महत्वाचा पैलू आणि ऍड होतोय तो असा आहे की एकीकडे रस्त्यावर यायचं, संप करायचा आणि दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयात याचिका पण दाखल करायची. ही दुटप्पी भूमिका का? म्हणजे एकीकडनं बाहेरून प्रेशर आणि दुसरीकडनं लिगल जे रिकोर्स आहे तो पण घ्यायचा, हा दुटप्पीपणा झाला. आणि ह्याच्यानंतर जर का सर्वोच्च न्यायालयाने जर का तुमच्या याचिका फेटाळल्या असतील तर मला वाटतं एक सर्वोच्च न्यायालयाचा आदर राखून आजच्या आज खरं म्हटलं तर हा संप मागे घ्यायला पाहिजे होता, पण तसं झालेलं नाहीये. त्यामुळे इट कॅन ऑल्सो अमाउंट टू कंटेम्प्ट ऑफ कोर्ट. आता राहता राहिली गोष्ट जी आहे की व्यावहारिक अडचणी आहेत, असू शकतात.
आणि त्याच्याबद्दल सरकारने संवेदनशीलता दाखवणं हेही तितकंच आवश्यक आहे, हेही मी सांगेन. कारण लोकांना होणाऱ्या अडचणी आहेत, मुख्यमंत्र्यांनी याची दखल घेणं आवश्यक आहे. मला वाटतं माझ्या माहितीप्रमाणे आणि आतापर्यंत या ज्या ट्रेड युनियन आपलं व्यापाऱ्यांच्या संघटना आहेत त्यांनी देखील सांगितलं त्याप्रमाणे त्यांच्या 3 राऊंड झालेले आहेत, 4थी राऊंड व्हायलाही हरकत नाहीये. एकत्र बसा. बिलकुल प्रश्न काही असे नाही आहेत की बाबा याच्यातनं काय रस्त्यावरच येऊन हे प्रश्न सोडवायला पाहिजे असं काही नाहीये. तर त्यामुळे ज्या अडचणी आहेत त्या अडचणी टेबलावर बसून परस्पर सामंजस्याने सोडवण्यात काय प्रॉब्लेम आहे. बिलकुल. पण आतापर्यंत 3-4 वेळा बैठका झालेल्या आहेत. नवाब मलिक साहेब, तुम्ही मगाशी जो मुद्दा मांडलेला होता त्यावर चर्चा झाली पाहिजे असं किती काळ तुम्ही पालुपद लावणार असाही प्रश्न निर्माण झालेला होता. रत्नाकर महाजनांनी सुद्धा त्याच अनुषंगाने भाष्य केलेलं आहे. काय अजून नेमकी काय चर्चा व्हायला पाहिजे असं तुम्हाला वाटतंय? व्यापाऱ्यांना सुद्धा विश्वासात घेतलं गेलं, मुख्यमंत्री सुद्धा बोललेले आहेत, काही टेक्निकल मुद्दे जे मांडले त्याच्यात सुधारणा सुद्धा केलेल्या आहेत. आता जर सातत्याने काही मुठभर व्यापाऱ्यांच्या गैरसोयीचा हा प्रकार होत असेल तर कितीही चर्चा केली तर त्याच्यावर काय तोडगा निघणार आहे? मुख्यमंत्री सुद्धा बोललेले आहेत, काही टेक्निकल मुद्दे जे मांडले त्याच्यात सुधारणा सुद्धा केलेल्या आहेत. आता जर सातत्याने काही मुठभर व्यापाऱ्यांच्या गैरसोयीचा हा प्रकार होत असेल तर कितीही चर्चा जे झाली आहे मुख्यमंत्री महोदय चर्चा झाली, हे चर्चा होते, पण अधिकारी चर्चा करतील आणि प्रश्न मार्गी लागतील हा मानसिकता कुठेतरी चुकीची आहे. आमचं म्हणणं आहे की मंत्र्यांचा समिती नेमा आणि मंत्री. अगदी नवाब मलिक साहेब, मी येतो तुमच्याकडे. काहीतरी तिकडे टेक्निकल प्रॉब्लेम आलेला आहे. मलिक साहेब, मी येतो तुमच्याकडे. काही टेक्निकल प्रॉब्लेम आलेला आहे. किती चर्चा करणार अजय मोदी सर, सांगा काय नेमकी चर्चा करायची? चर्चा कमिटी किती बनवली आजपर्यंत? 87 पासून ऑक्ट्रॉय अबॉलिश करायची व्यापाऱ्यांची डिमांड आहे. म्हणजे आता चर्चा करण्यात काय अर्थ नाही. 17 कमिटीचा निर्माण झाला अजूनपर्यंत. ही 18वी कमिटी परत मंत्री महोदय सगळं बनवून काय फायदा होणार नाही. तोडगा काय निघणार? तुम्हाला ऑक्ट्रॉय नको आहे, जकात नको आहे, चर्चाही नको आहे आणि एलबीटी ही नको आहे. आम्हाला नवीन कर प्रणाली नाही पाहिजे, पहिला प्रश्न ते. दुसरा, सरकारने शासनाने कधी पण आम्हाला कॉन्फिडन्स मध्ये घेतलंच नाही व्यापारी उद्योजकांना. त्यांनी 2009-10 मध्ये तुम्ही 2-3 जणांना बोलवून तुम्ही ताबडतोबच तुम्ही लोक ते सगळ्या एलबीटीचा नवीन काही सिस्टम बनवून टाकला. सेस मधून, एंट्री टॅक्स मधून, थोडा काही सेल टॅक्स मधून आणला, सगळा खिचडी बनवून तुम्ही लगेचच एलबीटी बनवून तुम्ही आणून आमच्या डोक्यावर ठोकून. व्यापाऱ्यांना विश्वासात घेतलं नाही म्हणजे काय? राठी साहेब, व्यापाऱ्यांना विश्वासात घेतलं गेलं कधी नाही घेतलाय. कायदा बनवताना व्यापाऱ्यांना विश्वासात घेतलं होतं की नव्हतं? आम्हाला कधी ते लोक बोलवल्यानंतर मनुकुमार श्रीवास्तव सांगितलं. महाराष्ट्रात 11 कोटी लोक राहतात आणि 10 लाख व्यापारी उद्योजक कमीत कमी आहे. या प्रत्येकाच्या घरी सीएमनी जावं, विरोधी पक्षनेत्यांनी जाऊन तुला विचारावं तुला काय वाटतंय, अशी अपेक्षा घ्यायची. ओव्हरऑल तुम्ही पहा की या महाराष्ट्राचा भलं कशात आहे, व्यापार उद्योग इथे कसा राहील, इथले व्यापार इतर राज्यात जाऊ नये, आम्ही इथे कॉम्पिटिटिव्ह कसे राहू. आणि बेसिकली व्यापाराची भूमिका कशी असते, उद्योजकाची कशी असते माहिती का? मधमाशी जसं ते फुलातनं मध काढते ना, तशी कर प्रणाली असावी की फुलालाही धक्का लागायला नको आणि मध निघालं पाहिजे. एवढी सोपी कर प्रणाली करा. याच्यात एलबीटी मध्ये आम्हाला आहेत अडचणी, व्यापाऱ्यांना अडचणी आहेत. या अडचणी सुट्ट्यात अजून सोडवा. लहान लोकांना याच्यातनं माफ करा. हा अडचण लहान व्यापाऱ्यांना 200 अटेम्प्ट होतोय. काही टॅक्सेबल आहे, काही नॉन टॅक्सेबल आहे, काहीला इम्पोर्ट केलेला आहे, मग त्याचे दर अलग अलग आहे, गावागावात दर अलग आहे. हा जेवढं सोपं कराल बिलकुल, जेवढं सोपं कराल तेवढी अडचण कमी होईल असं तुम्ही म्हणताय. महापौरांना सुद्धा याविषयी बोलायचं आहे. पुन्हा एक ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर आपण पुढच्या काही मुद्द्यांवर चर्चा सुरू ठेवूया. झी 24 तास, एक पाऊल पुढे.